नमस्कार मंडळी, तू हिरे माझ्या मित्राचा आजचा म्हणजे 24 डिसेंबरचा फ्रेश एपिसोड आज आपण ऐकणार आहोत. तर सुरुवातीला ते अर्णव मामाला सांगत असतो की मामा कसा वाटला तुला हा माझा प्लॅन. त्यावरती मामा म्हणत असतात की तुझ्या मिस इंदोरच्या भाषेत सांगायचं झालं तर बढिया, एकदम दुसरा सीन आवडलेला आहे लावण्यामध्ये. खूप आवडला मला तुमचा प्लॅन जिजू. त्यावरती राकेश म्हणतो ग्रेट, तुला अर्णवचा विश्वास कमावाच लागेल हा लावण्यात, चांगुलपणाचं उत्तम नाटक करावंच लागेल हा तुला. आणि म्हणूनच सांगतोय की या स्पेशल ट्रीटची जबाबदारी तू स्वतःवर घे म्हणून. तर त्यावरती लगेचच लावण्या म्हणते येस ऑफकोर्स. राकेश म्हणतो आणि हे जर का तुला जमलं तर मग आपल्याला जे हवं आहे ते सहजच साध्य होईल. आता पण इकडे मामा म्हणत असतात की अरे आपल्याला हवं ते साध्य होणारच आहे. जिनासवी राजे शिर्के साहेब, तुम्हाला जसं हवं तसंच घडेल. अर्णव म्हणतो मामा शुअर ना. तर मामा म्हणतात अरे तू शुअर राहा, मी आत्ता कामाला लागतो. आणि त्यानंतर अर्णव थँक्स म्हणतो. मामा म्हणतात अरे आता मामालाच थँक्स म्हणणार आहेस का. आणि त्यानंतर मामा म्हणतात की आता बघच तू सगळ्या अरेंजमेंट तुला हव्या ना अगदी मी तशाच बनवतो का नाही. आणि नंतर पुन्हा लावण्या म्हणते सगळ्या अरेंजमेंट अगदी तुम्हाला हव्या तशाच मी बनवते हं जीज. अर्णव म्हणतो की ग्रेट. मग लावण्या म्हणते एकदा ठरलं की ठरलं, मग ही मागे फिरत नाही लावण्या. राकेश म्हणतो दॅट्स द स्पिरिट लावण्या, हेच ऐकायचं होतं मला. आता बघ तू अर्णवच्या ह्या स्पेशल ट्रीटचा कसा फ्लॉप शो करतो की नाही ते. ही ट्रीट आयुष्यभर लक्षात ठेवेल हं त्याच्या. आणि लावण्या हो म्हणत असते. त्यावरती पुन्हा राकेश आणि मामा बोलतात. तर अर्णव म्हणतो मामा ही ट्रीट जी आहे ती अगदी मेमोरेबल व्हायला हवी हं. त्यावरती मामा म्हणतो होणार, अगदी तसंच होणार, कारण तुझी तशी मनापासून इच्छा आहे ना मुला. बरं चल मी आता कामाला निघतो हं. कारण काय आहे ना, कारण तुझी ही ट्रीट स्पेशल जर झाली नाही आहे ना तर तुझी स्पेशल बोलणी मलाच खावी लागणार आहेत. मी निघतो हां. तोपर्यंत लावण्या तिथे येते आणि लावण्या म्हणते स्पेशल ट्रीट कोणासाठी मामा. त्यावरती मामा आणि अर्णव गप्पच बसतात आणि राकेश हे सगळं अडून ऐकत असतो. लावण्या म्हणते सो सॉरी, मी जस्ट घरी जायला निघाले होते आणि तेवढ्यातच तुमचं बोलणं कानावर पडलं ना, म्हणून मी सहज विचारलं. प्लीज डोंट माइंड. कोण ट्रीट देत आहे. तर मामा म्हणतात हरकत नाही, मी सांगतो ना तुला. आणि त्यावरती लगेचच मामा सांगायला लागतात की अर्णव ईश्वरीला स्पेशल ट्रीट देणार आहे म्हणून. लावण्या म्हणते वाव, ही तर खूपच छान आयडिया आहे म्हणून. मामा म्हणतात हो. त्यावरती लावण्या परत म्हणते की यार मी तुला एक विचारू का, किंवा मी तुला रिक्वेस्ट करू का, म्हणजे या ट्रीटची सगळी जबाबदारी आणि सगळी अरेंजमेंट मी केली तर चालेल का. आणि पुन्हा राकेश तिथं ऐकत असतो ना, हे सगळं दाखवलेलं आहे. आणि ते म्हणते की माझ्या मनातलं गिल्ट तेवढंच कमी होईल, प्लीज मला सांग ना मी करू का. अर्णव म्हणतो नाही नाही लावण्या, काही गरज नाही. लावण्या म्हणते अरे मामा तुम्ही तरी सांगा ना हो त्याला. मामा म्हणतात अगं लावण्या, अगं ह्या नवरा बायकोच्या गोष्टी आहेत, आपण कशाला पडायचं ना या नवरा बायकोच्या गोष्टींमध्ये. त्यावरती लावण्या गप्पच बसते. आणि मामा म्हणतात हे बघ, तुला जर तुझं गिल्ट कमी करायचं असेल ना तर तू काहीतरी वेगळं कर. लावण्या म्हणते चॉईस मला चांगलाच माहिती आहे, मी तुमच्या दोघांसाठी ना 5 स्टारमध्ये एक टेबल आणि प्रायव्हेट म्युझिशियन बुक करते, चालेल का. प्लीज माझ्या मनावरचं ओझं कमी करण्यासाठी मला हे बुक करू देत ना, असं लावण्या म्हणत असते मामांच्या समोर अर्णवला. त्यावरती अर्णव म्हणतो ठीक आहे ऑल राईट कर तू. आता मामा अर्णवकडे बघतच राहतात पण त्यांच्या लक्षात येतं. त्यानंतर लावण्या थँक्यू सो मच म्हणते आणि म्हणते थँक्स मामा, मी हे सगळं करते. आणि तिथून निघून जाते. आणि त्याच्यानंतर मामासुद्धा तिथून निघून जातात, कारण बहुतेक त्यांनासुद्धा संशय आलेला असेल की तिथं ऐकतोय की काय राकेश म्हणून. आणि मामाही तिथून निघून जातात. त्यानंतर अर्णव उभारलेला असतो तिथेच आणि अर्णव म्हणतो की हे सगळं ठीक आहे पण मला आता गाडीवरच्या शायनीचं एवढं गुणगान गायल्यानंतर आता सरांना कसं सांगू की मी त्यांच्यासोबत 5 स्टार हॉटेलमध्ये यायला तयार आहे म्हणून, असं ईश्वरी विचार करत असते. तोपर्यंतच अर्णव रूममध्ये येतो आणि अर्णव म्हणतो की मी सिंदूर मला तुझ्याशी बोलायचं आहे. ती म्हणते काय सर. तर मी आधी काय सांगतो ते नीट ऐकून घे, उगीच लगे रिॲक्ट होऊ नको, तुला जर नाही आवडलं तरच सांग की चेंज करायचं का ते. तोपर्यंत ईश्वरी म्हणते सर मला सुद्धा तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे पण आधी मी सांगते. अर्णव म्हणतो का दिस इज सो अनफेअर, आधी मी टॉपिक काढला ना. ईश्वरी म्हणते नाही नाही आधी मीच सांगणार हां, तुम्ही 1 मिनिट बसा नाही इथे. अर्णव म्हणतो मला उभे उभे सुद्धा ऐकायला येतं. ठीक आहे. ईश्वरी म्हणते मग उभे उभे ऐका,
पण आधी मीच बोलणार. अर्णव म्हणतो आधी मी हेच करत बसायचं का? तोपर्यंत संध्याकाळी होईल, मग कधी जायचं? त्यावरती ईश्वरी म्हणते सर मी तुमच्यासोबत 5 स्टार हॉटेलमध्ये यायला तयार आहे. अर्णव म्हणतो काय? तर ती म्हणते हो मी तुमच्यासोबत यायला तयारच आहे. त्यावरती राकेश म्हणतो दिस इज सो कप्रिशियस. तर ती म्हणते काय कप्री काय? अर्णव म्हणत असतो की कप्रिशियस म्हणजे अनप्रेडिक्टेबल, कधी काय बोलशील आणि कधी काय नाही हे सांगताच येत नाही. त्यावरती ईश्वरी म्हणते नाही हे ना नक्कीच काहीतरी वेगळं बोलत हां तुम्ही. माझं इंग्लिश एवढं पण वाईट नाही आहे हां सर. याचा अर्थ नक्कीच काहीतरी वाईट आहे हां सर. आता ईश्वरीला तर समजलेलं नसतो की त्या शब्दाचा अर्थ काय आहे ते, आणि विनाकारण ती अर्णवला म्हणत असते की नाही तुम्ही मला मुद्दामूनच काहीतरी वाईट बोललात. आता मी एवढी यायला तयार झाले तर बायकोचं कौतुक करायचं सोडून माझा नवरा मला इंग्लिशमध्ये अनापशनाप बोलतोय काहीतरी म्हणे कॅप्रिशियस. अर्णव तिथे येतो म्हणतो कॅप्री नाही गं कप्रिशियस. तर तिला ते प्रोनाऊन्सिएशन करताच येत नसतं. तो तिला खूप वेळा सांगत असतो की कप्रिशियस आणि ती म्हणत असते कॅप्रिशियस. आता त्यानंतर ईश्वरी म्हणते उच्चार काही असला ना तर त्याचा अर्थ मला चांगलाच कळतो. इंग्लिशमध्ये असलं म्हणून काय झालं? हे असले जड शब्द इंग्लिशमधले माझ्या तोंडावर फेकून मारायचे का? हे सगळं गलत आहे हां सर. अर्णव म्हणतो गलत वगैरे काही नाही. ईश्वरी म्हणते नाही मला ना तुमचं काही ऐकूनच घ्यायचं नाही. असं म्हणून ईश्वरी रागारागाने तिथून निघून जाते. अर्णव म्हणतो अरे मॅडकॅप आहे काय ही अवघड आहे म्हणून ईश्वरी तिथून निघून जाते. आणि अर्णव म्हणत असतो की चला 5 स्टारला तरी यायला रेडी झाली, गुड, हेही खूप ठीक आहे. असं म्हणून अर्णव विचार करत असतो आणि नंतर म्हणतो की काय म्हणाली ही माझा नवरा? गुड राजेश शिर्के, व्हेरी गुड. ही तुम्हाला तुमचा नवरा म्हणायला लागली. आणि त्यानंतर स्वतःशीच म्हणतो कप्रिशियस म्हणून आणि हसतो. आता इकडे ईश्वरी इकडे आलेली असते किचनमध्ये. अंजली ते असतात तिथं. त्या म्हणतात मग ईश्वरी अर्णव तुला ट्रीट देणार आहे म्हणून कळालं. तर ईश्वरी म्हणते हो जाणार आहे ना 5 स्टारला. मग लगेच अंजलीताई म्हणते की तुला जायचं नाही आहे का? ईश्वरी म्हणते जाणार आहे ना. सगळी त्यांचीच तर इच्छा असते आणि त्यांची ट्रीट राहून गेली तर सगळा गुस्सा माझ्यावरच काढतील. अंजली हसते आणि म्हणते तुम्ही दोघी इतकी क्यूट आहात ना तितकीच तुमची भांडणंसुद्धा क्यूट आहेत. म्हणजे वरून भांडणं दिसतात पण आतून काळजीच असते एकमेकांची, हो ना. तर ऐश्वरी विचार करते की ताईंना विचारावं का? आणि म्हणते सर ताई कॅप्रिशियस म्हणजे काय हो? अंजली म्हणते तुला कप्रिशियस म्हणायचं का? ईश्वरी म्हणते हो तेच ते. किती अतरंगी शब्द आहे, बोलताना सुद्धा जिभेला टोचतो तो शब्द. पण आता राहू दे, मी ना इंटरनेटवरतीच बघते. अंजली म्हणते मी सांगते तुला, पण तुला कप्रिशियसचा अर्थ कसा हवा आहे? तर त्यावरती लावण्या तर ईश्वरी म्हणते मग अशी सरच मला म्हणाले तू किती कप्रिशियस म्हणून, मुद्दामून असे अजेर वगैरे शब्द वापरतात माझ्यासाठी. माझं इंग्लिश एवढं पण वाईट नाही आहे हो. हे असे शब्द शोधून वापरतात, पण नक्की याचा काहीतरी वाईट अर्थ आहे ना हां. तर अंजली मनात विचार करते आता हिला या शब्दाचा अर्थ सांगितला तर पुन्हा या दोघांमध्ये वाद होतील. आणि अंजली विचार करत असताना ऐश्वरी म्हणते बोला ना. तर अंजली म्हणते नाही ग कप्रिशियसचा अर्थ वाईट नाही आहे, उलट कप्रिशियस म्हणजे छान, खूप चांगलं. ईश्वरी म्हणते काय कॅप्रिशियस म्हणजे खूप चांगलं? अंजली म्हणते हो ग खूपच चांगलं. तुला माहिती का त्यांनी तुला कॉम्प्लिमेंट दिली. त्यावर ईश्वरीला आनंद होतो आणि अंजली म्हणते की आलेच हां मी आलेच म्हणून अंजली तिथून निघून जाते. ईश्वरी लगेच मनाशीच हसते आणि म्हणते बापरे मला सुद्धा नाही समजलं की सर तुम्ही मला खरंच एवढं चांगलं म्हणालात आणि मी 5 स्टार हॉटेलला यायला तयार झाले म्हणून तुम्ही मला इतकं चांगलं म्हणालात. खरंच सर, खरंच तुम्ही सुद्धा किती कॅप्रिशियस आहात ना. आता इथे संध्याकाळ झालेली असते आणि पुढचं सीन दाखवलेलं आहे. अर्णव आणि ईश्वरी बाहेर झालेले असतात. ते गाडीजवळ येतात आणि अर्णव म्हणतो मिस इंदौर 1 मिनिट. त्यावर ईश्वरी म्हणते सर दरवेळेस तुम्हीच दरवाजा उघडला पाहिजे असं काही नाही आहे. त्यावर अर्णव म्हणतो नाही मिस इंदौर आपल्याला ॲक्च्युली कारने नाही जायचं. ईश्वरी म्हणते का? तोपर्यंत अर्णव लगेचच गाडी पंक्चर आहे हे तिला हातानेच इशारा करून सांगतो. त्यावरती ईश्वरी बघते आणि म्हणते की हे भगवान टायर कसं काय पंक्चर झालं? आता अर्णव म्हणतो आय डोंट नो. त्यावरती ईश्वरी म्हणते अरे यार माता. आणि अर्णवला इथे आठवत असतं की त्याने
ही ईश्वरीसोबत घराच्या बाहेर येण्याच्या अगोदर कसं बाहेर येऊन गाडीतील हवा काढलेली होती आणि गाडीतील पूर्ण हवा काढल्यामुळे ईश्वरीला सांगितलेलं असतं की आता गाडी पंक्चर आहे म्हणून. आता राकेश आणि ईश्वरी बाहेर चालल्यात अर्णव आणि ईश्वरी बाहेर चालल्यात हे सगळं राकेशने अडून ऐकलेलं असतं आणि आता लगेचच राकेश आतमध्ये जातो आणि लावण्याला फोन करतो की लावण्या कुठे आहेस तू म्हणून. आणि त्यानंतर ती म्हणते हां बोला जेज. तर राकेश म्हणतो अगं कुठेच तू. अर्णव आणि ईश्वरी तयार होऊन घराबाहेर सुद्धा पडत आहेत. तू अजून गाडी घेऊन आली नाहीस, तू येणार होतीस ना आणि तू म्हणाली होती ना आपण ठरवलेल्या लॉन्जमध्ये यांना घेऊन जायचं, त्याचं काय झालं. हे बघ तू जर आली नाहीच नसतं तर आपला सगळा प्लॅन फ्लॉप होईल. लावण्या म्हणते चिल 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 जिजू, किती टेन्शन घेत आहे, असं काही होणार नाही आहे अजिबात. आणि ऐका मी ना ARला टेक्स्ट मेसेज केलेला आहे की मी 10 मिनिटातच पोचते गाडी घेऊन म्हणून आणि म्हणूनच तो बाहेर येऊन थांबला असेल. राकेश म्हणतो अरे असं आहे का, तू केलं आहेस का. तर लावण्या म्हणतो ऑफकोर्स जीज मी मेसेज केलं आहे, डोंट वरी, सगळं काही आपल्याला हवं ना अगदी तसंच घडेल. त्यावरती लगेच राकेश म्हणतो की ग्रेट लावण्या ग्रेट, आता अर्णवची स्पेशल ट्रीट खऱ्या अर्थानं स्पेशल होणार आहे. तर लावण्या म्हणते ऑफकोर्स जिजू म्हणते आणि फोन ठेवते. आणि इकडे दाखवलेलं आहे ईश्वरी म्हणत असते की सर आता काय करायचं, म्हणजे आपल्या सगळ्या गाड्या तर बाहेर गेल्यात ना. तर अर्णव म्हणतो हो आता माझ्याकडे एक ऑप्शन उरलेला आहे. म्हणून अर्णव स्कूटीकडे बोट करून दाखवतो आणि ईश्वरी म्हणत असते की काय. आणि गाडी बघितल्यानंतर ती एकदम खुश होते आणि पळत गाडीकडे येते आणि म्हणते की सर आपण आज स्कूटरवरनं प्रवास करणार आहात. तर अर्णव म्हणतो हो. ईश्वरी खुश होऊन म्हणते की सर तुम्ही तर ना आज अगदी माहोल बनवून टाकलात. मला ना इंदोरचे दिवस आहेत ना आता मला परत आठवणार आहेत ना. अर्णव म्हणतो तुला तुझ्या हॅपी मेमरीज आठवणार आहेत ना, म्हणून मी सुद्धा हॅप्पी आहे. ईश्वरी म्हणते की बात हे सर, माझा नवरा ना खरंच कॅप्रिशियस आहे. अर्णवला तर काहीच कळत नाही. तो विचार करतो की मला म्हणाली की माझा नवरा, सकाळपासून किती वेळा झालं हे. ईश्वरी म्हणते की सर आता तुम्ही माझ्यासाठी एवढं सगळं केलं आहे तर माझी अजून एक इच्छा पूर्ण कराल का. अर्णव म्हणतो हो. तर ईश्वरी म्हणते मी तुमच्यासोबत 5 स्टार हॉटेलला चायनीज खायला खुशी येईल, स्कूटर मी चालवणार, चालेल का. त्यावरती अर्णव म्हणतो बरं ठीक आहे. आणि ठीक आहे म्हणण्याच्या अगोदर अर्णव फक्त ओके म्हणतो आणि त्यावर ईश्वरी म्हणते की आणि तुम्हाला तर माहिती आहे स्कूटर मी किती बढिया चालवते. आता अर्णवला मागच्या सगळ्या गोष्टी आठवतात की ईश्वरीने कसं त्याला स्कूटरवरती बसवलेलं असतं आणि काय झालेलं असतं. हे सगळा भयानकच सीन त्यावेळेस घडलेला होता. अर्णव पहिल्यांदाच तिच्या स्कूटरवरती बसलेला होता, त्यावेळेस खूपच मजा आलेली होती तिला. आता हे सगळं अर्णवला आठवतं आणि अर्णव फक्त स्माईल करतो आणि ईश्वरीसुद्धा हसत असते की बापरे काय झालं होतं ना त्यावेळेस म्हणून. आणि म्हणते चावी द्या म्हणून हात पुढं करते. अर्णव आता चावी देतो. लगेचच ईश्वरी गाडीवर बसते आणि गाडी सुरू करते. गाडीची चावी घेते आणि लगेचच हेल्मेट घालते आणि बसते. आणि अर्णव म्हणतो की आता मी बसू का. तर हो म्हणते. लगेच अर्णवसुद्धा गाडीवरती बसतो आणि पाठीमागे स्टँडला धरून बसतो. ईश्वरी आता गाडीला सुरुवात करते, म्हणते निघायचं ना. अर्णव म्हणतो हो म्हणून गाडीला स्टार्ट करते आणि दोघं निघायला लागतात. गाडी जशी स्टार्ट होते तसं अर्णवचा पाठीमागचा हात सुटतो आणि पटकन अर्णव ईश्वरीच्या खांद्यावरती हात ठेवतो. आता इथेच आपल्याला मालिकेचं टायटल सॉन्ग दाखवलेलं आहे की जे अतिशय छान आहे आणि माझं सगळ्यात आवडतं टायटल सॉन्ग आहे तू हिरे माझ्या मितवाचं. आता हे असं मस्त असं सॉन्ग दाखवल्यानंतर ईश्वरीसुद्धा छान भावूक झालेली असते आणि आनंदी पण असते आणि ती बघते की अर्णवने कसा हात ठेवला आहे ते. आता ते अर्णवच्या लगी लक्षात येते की ही त्याला आवडणार नाही आणि काढायला लागतो हात. तोपर्यंत ईश्वरी म्हणते राहू दे ना सर हात, पाठीमागे स्टँडला पकडून तुम्हाला नाही बसता येणार, राहू देत हात माझ्या खांद्यावरती. असं म्हटल्यानंतर अर्णव तिच्या खांद्यावरती हात पुन्हा ठेवतो. आता ईश्वरी हलकंसं स्माईल करते आणि दोघेही तिथून निघायला लागतात. आता ईश्वरी स्वतः गाडी चालवते आणि अर्णव मागे बसलेला असतो. आता इकडे घरामध्ये लावण्या आलेली असते आणि AR म्हणून जोरजोरात हाक मारत असते. आता सगळेजण डायनिंग टेबलवरती जेवायला बसलेले असतात. त्यावरती मामी म्हणतात अगं AR त्या बळजबरीच्या सुनबाईंना घेऊन बाहेरच उभारलाय बघ ना. तर लावण्या म्हणते काय, मी बाहेरूनच तर आले ना, बाहेर कुणीही नाही आहे. त्यावरती लगेचच राकेश म्हणतो मग गेले कुठे हे दोघं जण. सगळेजण पाहतच असतात की हे सगळे कुठे गेलेत ते. राकेश म्हणतो म्हणजे लावण्या स्पेशली गाडी घेऊन आली ना त्यांच्यासाठीच. लावण्या म्हणते हो. तर मामा म्हणतात की तुम्हाला कसं कळालं. आता राकेश म्हणतो मला, आणि त्याला काय बोलावं ते सुचत नाही आणि लगेच पण तुम्हाला ना मामीने सांगितलं. मामीला वाटतं अरे मी कधी सांगितलं. त्यावरती मामा
त्यावरती लगेच वल्लरी म्हणते की अहो मला ना लावण्याच म्हणाली हो की नाही ग, तू की लावण्या म्हणते हो मीच सांगितलं, मी म्हटलं की मीच सगळ्या अरेंजमेंट करते हे मीच सांगितलं. आणि लगेच अंजली म्हणते की थांब मीच करते, फोन करते चिंटूला. त्यावर मामा म्हणतात ते थांब कोणाला काहीच फोन करण्याची गरज नाही आहे, त्यांना जिथे पोचायचं आहे तिथे पोचलेसुद्धा असतील ते आत्तापर्यंत. असं म्हणल्यानंतर लावण्या, वल्लरी, ईश्वरी सगळ्यांचे चेहरे भयानक दाखवलेत. आता मामा म्हणतात त्यामुळेच कुणी काही काळजी करू नये ही विनंती असं मामा म्हणतात. आता आकाश आणि अंजली तर हे छान वाटत असतं, पण लावण्या म्हणते व्हॉट, लगेच म्हणते मामा म्हणतात अगं लावण्या तू आली जायस तर जेवायला बस ना. लावण्या म्हणते नाही नको, मला ना ऑफिसची कामं आहेत बरीच, त्यामुळं मी निघते आणि यू गाईज कंटिन्यू. असं म्हणून लावण्या तिथून निघून जात असते. आता राकेशलाही आवडत नाही. राकेश म्हणतो अच्छा या मामाने मधल्यामध्ये काहीतरी गेम करून अर्णव ईश्वरीला आधीच कुठेतरी पाठवून दिलेलं दिसतंय. हा मामा कमी आणि शकुनी मामा जास्त वाटतोय मला, असा राकेश विचार करत असतो. आता इकडे अर्णव आणि ईश्वरी गाडीवरती येत असतात. अचानक अर्णव म्हणतो मी सिंदूर गाडी थांबव. तोवरती ईश्वरी म्हणते काय झालं, पेट्रोल संपलंय का, गाडीतली हवा गेली का, पंक्चर झालंय. नाही पंक्चर झाली असती मला कळलं असतं ना, आणि इथं पेट्रोल का दाखवत नाही आहे सर, इंडिकेटर कामच करत नाही आहे का. अर्णव म्हणतो मी सिंदूर तिथे ऐकूनच घेत नाही आणि म्हणते की सर तुम्हाला ही आदतच नाही आहे ना ही अशी स्कूटर मेंटेन करण्याची, तुम्ही ना 4 व्हीलरवाले. पण घरातून निघताना घरात लक्षात ठेवा की पेट्रोलची टाकी चेक करायची असते, गाडीत हवा आहे की नाही चेक करायचं असतं. पण तुमच्याशी बोलण्याच्या नादात ना मी हे सगळं चेक करायचंच विसरले, देखभाल करावी लागते गाडीची, आणि हे जर का राहिले ना तर. अर्णव म्हणतो मी सिंधू स्टॉप अगं तू किती बोलतीयेस, आणि तिला तिकडे हात करून दाखवतो तिकडं बघ म्हणून. तर ईश्वरी बघते तर तिथे असते चायनीजची गाडी. तिला इतका आनंद होतो, ती म्हणते सर म्हणून म्हणत असते आणि म्हणते की अहो आपण तर 5 स्टार हॉटेलला जेवायला जाणार होतो ना. ईश्वरी आता खूप छान झालेली असते. पुन्हा अर्णव त्या गाडीकडे हात करतो तर त्या गाडीवरती लिहिलेलं असतंय 5 स्टार फूड चायनीज म्हणून. आणि त्यानंतर ईश्वरी म्हणते वाव 5 स्टार चायनीज फूड सर, तुम्ही ना माझं दिल एकदम खुश करून टाकलं, म्हणून इतकी हसत असते, आनंदाने उड्या मारत असते आणि म्हणते की सर तुम्ही ना खूप 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 कॅप्रिशियस आहात, एकदमच बढिया. त्यावर ते अर्णव विचार करतो दिस इज सो क्यूट, 5 स्टारला हॉटेलला यायला अचानक तयार झाली म्हणून मी तिला कॅप्रिशियस म्हणालो. तर बहुतेक तिला असं वाटतं की ॲप्रिशिएट करण्यासाठी हा शब्द वापरला जातो आणि म्हणतो की मी सिंदूर नवेडीच आहे जराशी. त्यावर ईश्वरी म्हणते सर तुम्ही ना मला इथे घेऊन आलात ना त्याबद्दल खरंच. तर स्वतःहूनच म्हणतो थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग. आणि ईश्वरी म्हणते शेवटी माझ्या नवऱ्याने शोधून काढलीच 5 स्टार चायनीज म्हणून. 5 स्टार लिहिलेली गाडी जी असते ना, तर त्यावर ईश्वरी म्हणते की 5 स्टारची गाडी शेवटी माझ्या नवऱ्याने शोधून काढलीच, असं म्हणून ईश्वरीच पहिल्यांदा पळत पुढे जाते त्या चायनीज गाडीवरती आणि अर्णव पाठीमागेच राहतो. तो हेल्मेट ठेवत असतो आणि म्हणतो आत्तापर्यंत 8 वेळा सकाळपासून ही मला माझा नवरा म्हणाली, काय चाललंय काय हिचं, असं म्हणत असतो. तोपर्यंत ईश्वरी तिकडे पोचलेली असते आणि तिथून जोरात म्हणत असते की वाव चायनीज सर या ना लवकर या. अर्णव म्हणतो हो येतो हां. आणि अर्णव हेल्मेट ठेवून गाडीला लगेच अर्णव गाडी पार्क करून तिथे येतो आणि आणि तोपर्यंत ईश्वरी म्हणते सर बसा ना बसा. आता अर्णवला वाटतं की तिथे खूपच धूळ असणार म्हणून अर्णव पहिल्यांदा टेबलावरती हात फिरवतो. तर ईश्वरी म्हणते अरे काय करताय. तर अर्णव म्हणतो अरे धूळ वगैरे असते ना तर मी ते चेक करतो. ईश्वरी म्हणते काही होत नाही सर, बिंदास बसा, आता काय असं उभ्याने खाणार आहेत का तुम्ही, बसा म्हणून अर्णवला तिथे बसवते. आता अर्णवसुद्धा तिथे बसतो आणि लगेचच अर्णव म्हणतो की बरं काय ऑर्डर करू. तर ईश्वरी आणि स्टार्टर्समध्ये काय खायला आवडेल तुला. तर ईश्वरी म्हणते सर आता आणल्यानंतर ना मी स्टार्टर्स होणार आहे सर, आपण पहिल्यांदा ना टाईमपास मागूया हां. अर्णवला काहीच कळत नाही, टाईमपास अशी कुठे डिश असते का. तर ईश्वरी म्हणते बस क्या सर थांबा हां मी आलेच, म्हणून ईश्वरी उठून जाते त्या माणसाकडं आणि त्या माणसाला सांगते की भैया 2 टाईमपास दे ना हां. आणि येऊन म्हणते की सर तुम्ही ना आता खाऊन बघाच कशी मजा येते ना ते. तोपर्यंत तो माणूस नूडल्स आणि शेजवान
चटणी असं देतो. तर लगेच ईश्वरी म्हणते थँक्यू भैया आणि म्हणते अर्णव चला सुरुवात करा बरं, घ्या. तर अर्णव म्हणतो टाईमपास, मी सिंदूर अगं याला फ्राईड नूडल्स आणि शेजवान चटणी असं म्हणतात. ईश्वरी म्हणते सर आपण चायनीज खायला आलोत म्हणून चायनीज बोलतो का, अँग चिंग 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 असं करून त्याला हसवत असते. त्यावरती अर्णव हसतो आणि म्हणते नाही ना सर, चायनीजच्या गाडीवरती चायनीज खायला आलो तर मग भाषासुद्धा आपलीच हवी ना, मराठी अगदी. आणि म्हणते हे बघा हे असे नूडल्स घ्यायचे, त्याला असे भरपूर अशी चटणी लावायची आणि पटकन असं तोंडात टाकायचं आणि बघा आहा किती बढिया लागतंय ना ते. अहो सर बघत काय राहिलं तुम्ही, चला ना खा पटकन. म्हणून त्याला सांगत असते की हे असं टाईमपास घ्या, म्हणजे ती नूडल्सला टाईमपास म्हणत असते. हे असं घ्या, त्या चटणीत बुडवा आणि तोंडात टाका पटकन. आता हे सगळं साईडला बसलेल्या टेबलवरती एक काकू बघत असतात. इकडं अर्णव ओरडत असतो की हा तिखट आहे खूप तिखट आहे म्हणून, पाणी. त्यावर ईश्वरी त्याला म्हणते नाही अर्णव म्हणतो अगं तिखट लागलं. ईश्वरी म्हणते अहो पाणी पिलात तर काय मज्जा आहे, एकदा जर पाणी पिलात ना पुढे तुम्हाला काहीच खाता येणार नाही, तिखटाला तिखटच मारतो. अर्णव म्हणतो तर ती म्हणते नाही अजून खा, म्हणून त्याला अजून भरवते. अर्णव म्हणत असतो अगं मी सिंदूर मला तिखट लागले, पाणी पिऊ दे. ईश्वरी काही तिचं ऐकत नाही आणि म्हणते की हे बघा आता ना तुम्ही 2 मिनिटात प्रो व्हाल, म्हणून त्याला आणखीन नूडल्सला शेजवान चटणी लावून आणखीन त्याच्या तोंडात घालते. अर्णव ओरडत असतो नाही तिखट आहे. ईश्वरी म्हणते अहो तुम्ही 2 मिनिटात प्रो होताय, खाऊन तरी बघा, शेजवान चटणीचा अपमान नका करू असं पाणी पिऊन. त्यावरती बाई म्हणते नवऱ्याची काहीच काळजी नाही आहे या बाईला. आणि लगेचच ईश्वरी म्हणते असं बघू नकात, माझ्या नवऱ्याची काळजी घेणं मला चांगलंच जमतं असं म्हणते. आणि म्हणते की आणि ताई तुम्ही ना इकडे कशाला लक्ष देत आहे, तुमच्यासमोर जे आहे ते खा ना, तुम्ही नका इकडे लक्ष देऊ. आणि म्हणते की भैया आता 2 मंचाव सूप आणा. आता तो माणूस पुन्हा 2 मंचाव सूप देतो. लगेच अर्णव म्हणतो अगं मला खूप तिखट लागले, मला काहीतरी थंड मागवू दे. ईश्वरी म्हणते नाही थंड वगैरे काही मागवायचं नाही, तिखटाला तिखटच मारतं म्हणून ती 2 मंचाव सूप तो माणूस देतो. तोपर्यंत आता लगेचच ईश्वरी ती मंचाव सूप घेते. आता तिला इतका आनंद झालेला असतो की लगेच त्या माणसाला म्हणते की माझ्या नवऱ्यानं चायनीजची ट्रीट दिली मला, म्हणून त्या गाडीवाल्यालाच ईश्वरी सांगत असते. आणि आता म्हणते की सर आता हे सूप, आता तिखटावरती गरम सूप प्यायल्याने तुम्हाला 1 सेकंदासाठी असं वाटेल की तुमची जीभ म्हणजे दगड झाला दगड, पण फक्त 1 सेकंदासाठीच वाटेल पण त्यानंतर सगळं काही एकदम ठीक होईल आणि त्यानंतर तुम्हाला तिखट जाणवणारही नाही. चला आता आपण गरम सूप पिऊया. म्हणून त्याला ते मंचाव सूप जे आहे ते अगदी थोडंसं फुंकून त्याला असंच पाजत असते. त्या अर्णवला हे खूप कसं तरी वाटत असतं, कारण आजूबाजूचे सगळे लोक बघत असतात. त्याला खूपच गरम लागतो, खोकला येतो. तो आणखी म्हणतो की मला आता पाणी हवं आहे, पण ईश्वरी काही त्याला पाणी पिऊच देत नाही, फक्त हळूहळू म्हणून अर्णवला पुन्हा ते मंचावर सूप पाजतच असते. अर्णवला काही मिनिटांनी सूप पाजल्यानंतर जरा त्याला थोडंसं बरं वाटायला लागतं आणि ती त्या बाईला म्हणते की ताई बघा माझा नवरा झाला की नाही शांत, मला ना माझ्या नवऱ्याची काळजी आहे, कारण माझा नवरा खूप कॅप्रिशियस आहे. अर्णव तर आता नुसता हसत असतो आणि त्याला पुन्हा तो मंचावर सूप भरवते. त्यावर अर्णव म्हणतो की मी सुंदर आता मला माझ्या हाताने खाऊ दे ना, तू असं मला लहान असते असं नको भरवू. ईश्वरी म्हणते सर तुम्ही लहान मुलासारखं तुम्हाला तिखट लागते म्हटल्यानंतर मला लहान मुलासारखं भरावंच लागेल ना, तेव्हा आणि मला माझा नवरा असं छानच हवा आहे. त्यावरती अर्णव म्हणतो की हे माझा नवरा असं सतत लोकांना सांगून तुला इनडायरेक्टली मला काही सांगायचा तू प्रयत्न करतेस का. आता त्यावर ईश्वरी गप्पच बसते. तर अर्णव म्हणतो अगं मग डिरेक्ट व्यक्तच हो ना, घाबरते. अर्णव ईश्वरीला म्हणत असतो घाबरतेस का, बिंदास बोल ना, बोल असं म्हणून तिच्याकडे बघत असतो. आता ईश्वरी काहीच बोलत नाही, एकदम चुपचापच बसते. आणि इथेच हा भाग संपलेला आहे. आणि पुढे आपल्याला पाहायला मिळते की अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की तू तर मला माझा नवरा मानतच नाही आहे, मग सडनली तर इतक्या वेळेला मला नवरा म्हणते. तर तिला लगेच खोकला येतो आणि ती पाणी प्यायला जाते. तर आता अर्णव म्हणतो नाही आता पाणी नाही प्यायचं, आता गरम सूपला गरम गोष्टीला गरमच मारतं असं म्हणतो. आणि इथेच आणि त्याच्यानंतर पुढचा भाग दाखवलेला आहे की अंजली म्हणत असते की हे ना जरा कामासाठी बाहेर गेलेले आहेत आणि यायला उशीर होणार आहेत म्हणतायत ना, तर म्हणून मी त्यांची वाट बघते, आपल्या नवरा आपल्या लाईफ असतं बरोबर ना ग ईश्वरी. आता अर्णव म्हणत असतो पण तो माणूस तुझं प्रेम डिझर्व करत नाही, कारण तो राक्षस आहे राक्षस. आणि पुढे दाखवले की अंजली कुठे गेली आहे, वल्लरी मामी म्हणत असतात ती तिच्या रूममध्ये नाही. आणि अर्णव आणि मामा खूप घाबरलेले दाखवलेत. तर पाहूया उद्याच्या भागामध्ये आणखीन काय होतं ते. तोपर्यंत माझी आवडती सिरियल या माझ्या पहिल्या मराठी
यूट्यूब चॅनलला प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. काय आहे की चॅनल लवकर मॉनिटाईज व्हायला हवा ना, म्हणून मी तुम्हाला सपोर्ट मागते म्हणून. आणि नवनवीन अशाच व्हिडिओसाठी पाहत राहा माझ्यावरती सिरियल आणि सबस्क्राईब करत राहा. तर भेटूया उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.